आज आपण करंजीची रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी 3 वाट्या खोबऱ्याच्या घेतलेल्या आहे। हे खोबऱ्याच्या वाट्या आपण या किसणीने अशा पद्धतीने किसून घेणार। तसेच इथं मी काजू बदाम देखील सारणामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहे। याचे मी बारीक बारीक काप करणार आहे। प्रथम आपण खोबरं किसून घेऊया। या पद्धतीने आपल्याला सर्व खोबरं किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। तसंच आता हे खोबरं मी मिक्सरला एक गरका मारून घेणार आहे। तसेच या सारणामध्ये आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी थोडा। अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता आपण हे काजू आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेणार आहे, जास्त पण नाही करायचं। गरम केलेला रवा देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला काजू आणि बदाम या पद्धतीने मिक्सरला थोडंसं आबडधोबड बारीक करायचं आहे। आता हे पण या सारणात टाकून घ्यायचं आहे। आता आपण चवीनुसार यामध्ये साखर देखील मिक्सरला बारीक करून घेणार आहे। यामध्ये मी 2 वेलची टाकणार आहे। करंजीमध्ये मी खसखस देखील थोडीशी टाकणार आहे। तुम्हाला हवी अशा पद्धतीने इथे आपल्याला साखर आणि वेलदोडे दळून घेतल्यानंतर हे देखील यामध्ये टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे। आता आपण इथे करंज्या बनवण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे। मैदा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त। इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। या मैद्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे। तसेच यामध्ये मी 1 चमचा बारीक रवा देखील टाकून घेणार आहे। तसेच या पिठामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे तेल सर्व मिश्रणाला लागलं पाहिजे। अशा पद्धतीने पिठाला सर्व तेल लावून घेतल्यानंतर अशी मूठ पडली पाहिजे। या पद्धतीने आपलं मिश्रण हे तयार झालेले। आता यामध्ये थंडच पाणी टाकून गोळा पिठाच्या प्रमाणे मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला करंज्याचं पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। आता आपण करंजी खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण थोडासा मैदा घेणार आहे। तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। आणि या पिठामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। हे मिश्रण या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला पोळीला लावण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर हे पीठ चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तो त्याप्रमाणे आपल्याला हे मैद्याचं पीठ लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पोळी लाटून घेतल्यानंतर आपण इथे बनवलेलं मैद्याचं आणि तुपाचं मोहन या पद्धतीने लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडासा मैदा टाकायचा आहे। त्या पोळीचा अशा प्रकारे रोल बनवायचा आहे। रोल बनून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ कट करून घ्यायचं आहे व या पद्धतीने दाबायचं आहे। पोळी संपली तर या पद्धतीने आपण करंजीसाठी पोळी लाटून घ्यायची। पद्धतीने आपल्याला इथे मैद्याची पोळी लाटून घेतल्यानंतर करंजीच्या साच्यावर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। इथे आपल्याला साच्यामध्ये आपण बनवलेलं सारण या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा जवळजवळ मी घेतलेला आहे। अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर या पद्धतीने साचा अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे। उरलेलं पीठ काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे आपली करंजी तयार झालेली आहे।
अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या इथे बनवून घेऊ. इथे आपल्या सर्व करंज्या बनवून झालेल्या आहे. आता ह्या करंज्या आपण फ्राय करू. तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे आपण बनवलेली एक एक करंजी तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला करंजी तळून घ्यायची. 5 मिनिटं होऊ दे. अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले. तुम्ही आवाज बघू शकता किती कडक आणि खुसखुशीत झालेले आहे. बघा, याच पद्धतीने आपल्याला सर्व करंज्या फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने इथे आपल्या सर्व करंज्या फ्राय करून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता आपल्या करंज्या किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले. बघा, तुम्हाला आवाज येत असेल. अशाच पद्धतीने तुम्ही पण दिवाळीसाठी करंज्या करून बघा. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन नवीन रेसिपी पुढे येतील त्या बघत राहा.